नमस्कार. एका सदोबाची चित्रकथा असं आजच्या कथेचं नाव आहे. 1 ते 2 भागांमध्ये ही कथा संपेल. लेखकाचं नाव मी नंतर सांगेन कथा संपल्यानंतर. तर कथेला सुरुवात करूया. एक दिलीप नावाचा शाळकरी मुलगा असतो आणि सदोबा नावाचे एक गृहस्थ असतात. तर त्या सदोबांच्या दुकानामध्ये ह्यांनी दिलीपनं लहानपणी खूप कामं केलेली असतात. म्हणजे त्या दुकानाचं ते दुकान झाडून घेणं, पुसून घेणं, त्या दुकानात त्या पुस्तकांचं दुकान असतं ना ते, मग त्या पुस्तकांच्यावरची धूळ झाडणं, ते लाकडी मांडावर ते व्यवस्थित ते पुस्तकांना रचवून ठेवणं. आता ते लाकडी मांड म्हणजे आम्ही त्यावेळेला ना, आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला असे ज्या लाकडी फळ्या 2 भिंतींच्या मध्ये ठराविक अंतरावर वर अशा रचलेल्या असायच्या. त्याच्यावर मग भांडी वेगवेगळी म्हणजे तांब्या, ग्लास वगैरे, डबे बिबे असं ठेवलेलं असायचं. मग आम्ही त्यावेळेला त्याला काय म्हणायचो, शिल्प. आई तिथं त्या शिल्प्यावर ठेवलेला आहे डबा. म्हणजे चांगले आम्हाला इंग्लिश उशिरा होता ना, म्हणजे आम्ही 5वीला गेल्यानंतर आम्हाला ABCD आली. त्यामुळं चांगले बऱ्याच उशिरापर्यंत आम्ही ते शेल्फला शिल्प म्हणायचो. म्हणजे त्या लाकडी मांडांना इंग्लिशमध्ये शेल्फ म्हणतात आणि मराठीत ॲक्च्युली मराठीपेक्षाही संस्कृत शब्द आहे शिल्प हा. म्हणजे त्यावेळेला आम्ही ते बरोबर बोलत होतो असं मला सांगायचं आहे. शिल्प हा शुद्ध संस्कृत शब्द आहे ज्याला आपण शेल्फ म्हणतो ना. आता तर आपण शेल्फ वगैरे काय म्हणतोच नाही, डायरेक्ट फर्निचरच म्हणतो. असो, तर त्या सदोबांच्या दुकानाचं सगळी व्यवस्था हा बघत असतो. कोण? दिलीप. तर आधी काय असतं मात्र, ज्या वेळेला सदोबांचं स्वतःचं दुकान असतं ना, त्याच्या अगोदर जिथं दिलीप आणि ते राहतात त्यांचं कुटुंब, त्यावेळेला त्यांच्या घराच्या शेजारी एक पुस्तकांचं दुकान असतं आणि त्या दुकानात दिलीप नेहमी जातो. आता तिथं सगळी धार्मिक पुस्तकं असतात. पण आता वाचनाची आवड ज्याला असते ना त्याला काहीही चालतं. धार्मिक असो, ऐतिहासिक असो, काहीही चालतं. मग ती सगळी पुस्तकं हरिपाठ वगैरे अशी सगळी धार्मिकच पुस्तकं असतात, ती वाचायची. ती सगळी संपली की परत तेच निष्ठेनं वाचायचं. हा शिरस्ता दिलीपचा. आणि सदोभाऊ त्या दुकानात नोकर असतात. आता नोकर असून मग ह्या नोकरांनी असं दुसऱ्याला फुकटात पुस्तकं वाचू नाही दिली पाहिजे तसं जर बघायला गेलं तर. पण सदोभाऊ काहीच म्हणत नाहीत. सदोबा काहीच म्हणत नाहीत आणि त्यामुळं ह्याची लुडबुड सगळी ते सहन करतात, शेजाऱ्याचा मुलगा म्हणून. आणि तसं जर बघायला गेलं तर सदोबा नोकर जरी असले तरीही त्यांची पर्सनॅलिटी खूप छान होती, व्यक्तिमत्व फार छान, किंचित गबाळेपणा, पण अगदी उंच, धारदार नाक आणि पेहराव म्हणजे धोतर, शर्ट, टोपी. गबाळेपणा जरी असला तरीही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य, नेहमी हसतमुख आणि प्रेमळ, गोरे पान. त्यामुळं ते खूप छान दिसायचे आणि कुणालाच रागवत नसायचे. त्यामुळं दिलीपला मग एकंदरीत कसं ना, कुठलाही स्त्री असो पुरुष असो, आमची आई नेहमी म्हणायची, माणसानी कसं हसत राहावा, नाही तर क्यों मी यार होते तो बोले हमारी सूरत ही वैसी आहे. आणि ती स्वतःसुद्धा नेहमी हसतमुख असायची. आणि हे हसतमुख असायचे ना सदोबा आणि प्रेमळ स्वभावाने. त्यामुळं दिलीपच्या डोक्यात फीड बसलं की हा खूप चांगला माणूस आहे. आणि होतेच ते फार सज्जन, म्हणजे नको तेवढे सज्जन आणि फार गरीब. आणि मग त्यांचं ज्या वेळेला स्वतःचं दुकान होतं, ते चाकरी केल्याच्यानंतर काही दिवसांनी ते स्वतःचं दुकान टाकतात ना, मग त्या दुकानात सदोबा फार काम, आपलं दिलीप फार काम करतो. त्यांना पाणी आणून द्यायचं, जे ते सांगतील ते सगळं करायचं, कारण पुस्तकं वाचायला मिळतात म्हणून. पण काय होतं, ते शंकर नावाचा एक नोकर ठेवतात सदोबा. आणि तो शंकर एवढा तुसड्या असतो, इतका तुसड्या असतो की तो दिलीपलाच काय कोणत्याच मुलांना येऊ देत नाही दुकानात. आणि ह्याला तर सवय असते दिलीपला तिथं जाऊन फुकटात पुस्तकं वाचायचे. मग तो दिलीप आला की तो शंकर त्याला म्हणते, हे अरे फुकटा तिच्या मारी, आणि ह्या दिलीपला हाकलून देतो. आणि कसं आता मुलं जशी मोठी होतात तसंच मग हळूहळू त्यांच्यात स्वाभिमान जागृत व्हायला लागतो.
मग पोरांना जरा अपमान वाटतो. मग नंतर जर शंकर त्या दुकानात असला तर जायचं नाही, आणि जर नसला तरच जायचं, असं मग दिलीप ठरवून टाकतो. ज्या वेळेला शंकर असेल त्यावेळेला नुसतं दुकानाकडं पाहत जायचं. आणि मग त्या दुकानात पाहत जात जरी असला दिलीप, किंवा दुकानात जरी आलेला असला, तरी पण काही पत्र असायचे ह्यांनी लिहिलेले, सदोबांनी. हे पत्र टाकायचं काम दिलीपचं असायचं. म्हणजे सदोबा हक्काने दिलीपला सांगायचा की अरे एवढे पत्र टाकायचे होते पोस्टात, जाशील ना. म्हणजे ते हक्काने जरी सांगितलं तरीसुद्धा त्याच्यात अर्ज की हे पोस्टात टाकायचे होते, टाकशील ना. म्हणजे इतकं त्यांच्या बोलण्यात गोडवा असायचा की दिलीपला ते नाही म्हणणं शक्य नसायचं. बरं, ते पत्र तरी काय, पुस्तकांचं दुकान असल्यामुळं पुस्तकांची यादी आणि एवढी पार्सल पाठवून द्यावीत, आणि रशीद अर्बन बँकेच्या पत्त्यावर पाठवून द्यावी. आता रशीद म्हणजे रिसीट, आणि अशाच प्रकारचे सगळे पत्र असायचे. कारण दिलीप ते टाकायला जायचं पोस्टात, त्यामुळं तो वाचायचा, आणि अक्षर फार वळणदार असायचं सदोबांचं. आता पुढं काय होतं, आता हा शंकर आहे ना, तो गिऱ्हाईकांशी पण नीट बोलत नाही, तुसडेपणानेच बोलतो. म्हणजे आणि ते काही रागवत पण नाहीत, सदोबा रागवत पण नाही. ज्या वेळेला ते म्हणतात ना, तो शंकर रागवतो ना की तू काय येतो दुकानात म्हणून. आता मग दिलीपला प्रश्न पडतो की सदोबांचं दुकान आहे. मग सदोबा मला ज्या वेळेला रागवतात त्यावेळेला मग शंकरला का घाबरतात सदोबा. मग सदोबाला त्याला रागवता येत नाहीत का, शंकरला त्यांनी रागवावं ना. उलट सदोबा काय म्हणतात ह्याला दिलीपला, ज्या वेळेला शंकर रागवतो ना की पळ दुकानातून, त्यावेळेला सदोबा दिलीपला म्हणतात जाऊ दे, तू पुस्तक घेऊन जा घरी वाच. इतके ते घरी वाचतात. आणि कुणी जरी काही फाजील जरी बोललं तरी पण ते म्हणजे हसून द्यायचे. म्हणजे ते, आणि फाजील बोलणं तर म्हणजे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. आणि त्या शंकरला सगळे रागो म्हणायचे. मग ह्याला असा प्रश्न पडायचा दिलीपला की ह्याला रागो म्हणण्यासारखं काय आहे, ह्याच्यात रागूसारखा म्हणजे पोपट जसा मिठू गोड बोलतो तसा गोडवा नाही, ह्याला काय रागो म्हणायचं आहे. आणि मग पण काय होतं की त्यांच्या दुकानात नेहमी दुकान भरलेलं असतं पुस्तकांनी, पण काही काळपर्यंत. म्हणजे आता क्रमिक पुस्तकं जी आहेत, तर शाळा सुरू झाली की ती क्रमिक पुस्तकं जी येतात शाळेच्या अभ्यासाची, ते मग काही शिक्षक येऊन ते पार्सलच्या गठ्ठेच्या गठ्ठे ते घेऊन जायचे. आणि त्या ज्या गावी ते शिकवायला असायचे, मग त्या विद्यार्थ्यांना ते विकायचे, त्यातनं कमिशन काढायचं आणि दुकानदारांकडून पण कमिशन घ्यायचं. अशा पद्धतीचा तो व्यवहार असायचा. मग त्या काळात मग त्यांची जरा चांगली कमाई व्हायची सदोबांची. मग जरा पैसे वगैरे जास्त गोळा झाले की मग ते ह्या पोरांना म्हणायचे, धरा ही 4 आणे घ्या आणि जा आपल्याला शेंगदाणे चुरमुरे आणा. आणि मग दुकानात ना त्यांच्या नेहमी शेंगदाणे चुरमुरे, तिखट वगैरे, मीठ वगैरे ते सगळं असायचं. मग सगळ्या पोरांना गोळा करायचं आणि एका पेपरवर त्याचा ढीकच्या ढीक करायचा भत्त्याचा, आणि मस्तपैकी सगळ्यांनी खायचं. आणि त्यांना सिनेमाची पण फार हौस, सदोबांना सिनेमाची पण फार हौस. आणि मग मुलांना विचारायचं, ह्याला दिलीपला विचारायचं, हां खरे तो मूव्ही टोनचा सिनेमा लागलाय बघ, हिंद केसरी, बघितला का तू. तर मग दिलीप म्हणायचं, नाही ना, आमचे भाऊ देत नाहीत ना पैसे. मग ह्यांनी म्हणायचं, सदोबांनी म्हणायचं, काय 1 आणा तर तिकीट आहे, आणि काय म्हणतो तू, नाही ना पण भाऊ देत नाहीत ना. मग काय केलं सदोबांनी, गल्ला उघडला, 1 आणा काढला त्यातला. आता त्यावेळेला 1 आणा म्हणजे पण खूप होते ना. म्हणजे आम्ही ज्या चांगली 15-16 वर्षाची होईपर्यंत साधारणपणे 10वी-12वीपर्यंत मी आईच्या सोबत, भाऊ बहिणीच्या सोबत थिएटरला 2.5 रुपयात, बाल्कनीचं माझ्या लक्षात नाही, पण 2.5 रुपये तिकीटमध्ये आम्ही
थिएटरला सिनेमे पाहिलेले आहेत, मी स्वतः पाहिलेले आहेत. आणि त्यावेळेला तर एक आणा म्हणजे त्यावेळेला तो जास्त होता. मग तो एक आणा ते देतात दिलीपला आणि त्याला म्हणतात जा बघून ये मस्तपैकी सिनेमा, उद्या आल्यावर मला सांग. आणि पुढे मग दिलीप तो एक आणा घेऊन सिनेमाला जातो की नाही, पुढे काय होते हे आपण पुढल्या भागात बघूया. तोपर्यंत धन्यवाद.